आज आपण या हडकोमधील साई मंगल कार्यालय या ठिकाणी आलो. काँग्रेस पक्षाच्या वतीनं राजीव गांधी यांच्या जयंतीपासून आपापल्या प्रभागातील ज्या काही नागरी समस्या आहेत त्यांचा एक जनसुनावणीचा कार्यक्रम आणि त्या भागातील समस्यांचा एक पंचनामा हा एक उपक्रम काँग्रेस पक्षाच्या वतीनं राबवण्यात आला. त्या अनुषंगाने या ठिकाणी एक आलोत आपण. आणि दुसरी एक याला या साई मंगल कार्यालयाने मागचं एक कारण म्हणजे एक मोठं कारण असं आहे की गेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या ठिकाणी जो दवाखाना आहे या दवाखान्यामध्ये प्रसूती केंद्र सुरू व्हावं असं या भागातील 2 भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मागणी केली आणि नांदेडच्या एका स्वीकृत सदस्यांना असे एकूण 3 नगरसेवकांनी मागणी केली की या ठिकाणच्या आरोग्य केंद्रामध्ये प्रसूती केंद्र सुरू व्हावेत. हालाकी आता भारतीय जनता पक्षाचं सरकार या महानगरपालिकेत असताना हे केंद्रामध्ये ही दवाखान्याची प्रसूती केंद्र सुरू व्हावं असं जर सत्ताधारी पक्षातील 3 नगरसेवकांची मागणी असेल तर हे कुठंतरी आता लवकरात लवकर ही मागणी पूर्तता करणं हे अधिकाऱ्यांना महापालिका प्रशासनाला आवश्यक होतं. परंतु महापालिका प्रशासनाकडे एवढं मनुष्यबळ नाही. आता त्यांनी तोंडावर पडण्याची भूमिका झाली. सत्ताधारी पक्षातील 3 नगरसेवकांना सारखीच मागणी केल्याच्या नंतर आता नेमकं ती तर मागणी पूर्ण होणार नाही म्हणून आता काय करायचं याच्यासाठी एक खोटं नाटक काल एक प्रकारे झालं. महापालिकेच्या प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन या जागेची पाहणी करून गेलेत आणि त्याने असं कुठंतरी भासवण्याचा प्रकार केला की या ठिकाणी झालं तर प्रसूती केंद्र आरोग्य केंद्र या ठिकाणी आपण उभारू. म्हणजे काय होणार, आरोग्य केंद्र या ठिकाणी उभारण्यासाठी आणखी 1-2 वर्ष लागतील. महापालिकेकडे कुठलाही पैसा नाही. आता तोंडावर पडायची जी वेळ आली सत्ताधारी पक्षातील 3 नगरसेवकांनी मागणी करून देखील ती मागणी पूर्ण होत नाही म्हणून या ठिकाणी दवाखाना आम्ही शिफ्ट करतो असं दाखवायचं आणि इथं दवाखाना शिफ्ट करायला खूप आणखी 1-1.5 वर्ष लागेल, मोठा निधी लागेल असं म्हणायचं आणि नागरिकांच्या तोंडाला पाणी फासायचं. अशा पद्धतीचं एक नाट्य महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या मार्फत काल रचण्यात आलं. आता एक साधी गोष्ट आहे, जेव्हा एखादा महापालिकेचा अधिकारी किंवा कुठल्याही विभागाचा अधिकारी येतो त्या ठिकाणी साफसफाई काम केलं जातं. परंतु या ठिकाणी काल 21 तारीख होती. 21 तारखेला हे सगळे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आले. आज 22 तारीख आहे. एका दिवसामध्ये एवढं कचरा या ठिकाणी असू शकतो का? कचऱ्यात उभा राहून या अधिकाऱ्यांनी काहीतरी नाटक तयार केलं की आम्ही दवाखाना इथं शिफ्ट करतो आणि वेळ मारून देण्याचा प्रकार केला. माझं हडकोतील जनतेला असं आव्हान आहे की 3 नगरसेवक जेव्हा एकच मागणी करतात तेव्हा ती मागणी फार तर 15-20 ठीक आहे, एका महिन्यात ती पूर्तता व्हावी. एका महिन्यात जर पूर्तता झाली नाही तर हे महापालिका प्रशासनाचं अपयश असेल आणि महापालिका प्रशासन या ठिकाणी अशा पद्धतीचा दवाखाना आणतो म्हणून वेळ काढून नेण्याचा हा प्रकार होतोय. हडकोतील जनतेनं ज्या ठिकाणी दवाखाना चालू आहे त्याच ठिकाणी दवाखाना चालू राहू द्या. एका महिन्यात सत्ताधारी पक्षातील 3 नगरसेवकांनी आता मागणी केल्याच्या नंतर तो दवाखाना निदान एक प्रसूती केंद्र निदान एका महिन्यामध्ये सुरू होणं अपेक्षित आहे. अन्यथा हे सगळं काही स्टंट होतं असं त्यातून दिसल. आणि दुसरी गोष्ट, हे जो मंगल कार्यालय आहे हे मंगल कार्यालयच म्हणून राहिलं पाहिजे. हडकोतील लोकांचा व्यवसाय तुम्ही बंद केला. त्याला अल्पदरामध्ये वाहतूक सेवा होती, बस होती, ती बंद केली. मनपाची एक शाळा तुम्ही प्रभाग 19-20 मध्ये ठेवल्या नाही, सगळ्या शाळा नांदेडला ठेवल्या. आता एक मंगल कार्यालय उरलंय. या मंगल कार्यालय जर या ठिकाणी राहिलं तर भविष्यामध्ये 25-30 हजारामध्ये या ठिकाणी गरिबांची लग्न लागू शकतात. त्यामुळं दवाखाना आहे त्या ठिकाणीच राहायला पाहिजे आणि या ठिकाणी मंगल कार्यालयच राहिलं पाहिजे ही आमची काँग्रेस पक्षाची मागणी या ठिकाणी आम्ही करतो. महापालिकेचे अधिकारी साई मंगल कार्यालयामध्ये काल येऊन या ठिकाणी दवाखाना उभारता येईल का याची चाचपणी केल्याचं त्यांनी भासवण्याचा प्रकार केला. परंतु महापालिकेला या 3 नगरसेवकांनी प्रसूती केंद्र शिडकोच्या आरोग्य केंद्रात उभारायचं होतं, मागणी केली. ती शक्य नसल्यामुळं ते नाटक करून या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आपण सुधारणा करू आणि या ठिकाणी दवाखाना टाकू असं त्यांना मिसगाईड करण्याचा प्रकार ते करत आहेत. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दवाखानाही चालू होऊ शकत नाही आणि महापालिकेकडे तेवढं बजेटही नाही. काल 21 तारखेला या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे नाटक तयार केलं, आजचा हा वृत्तपत्र आहे 22 तारखेचा, याच्यामध्ये आजच्या वृत्तपत्रामध्ये बातमी आहे की महापालिकेच्या डोक्यावर 101 कोटीचं ओझं आहे आणि महापालिकेचं 101 कोटी रुपयाचं ओझं असताना बँक ऑफ बडोद्याकडून 198 कोटीची कर्जाची फाईल यांनी परत प्रस्ताव टाकला. एवढ्या कर्जबाजारी असलेली महापालिका या ठिकाणी येऊन या दवाखाना सुधारण्यासाठी निधी देऊ शकत नाही. फक्त 3 नगरसेवकांनी ती मागणी केलेली आहे तिथं प्रसूती केंद्र उभा करावं
ते उभा करता येत नाही, म्हणून आम्ही इथे उभा करू भविष्यामध्ये आणि याला सुधारण्यासाठी वेळ लागतो असं म्हणून इथल्या नागरिकांना मिसगाईड करून वेळ मारून देण्याचा प्रकार काल झाला. त्यामुळं हे असं अजिबात या ठिकाणी होणार नाही.